दुसरा जो खांदा आहे, शोल्डर आहे, तो जमिनीवर दिसत नाही आणि त्याच्यावरूनच कुठेतरी आक्षेप त्याने घेतलेला आहे। त्यामुळे आता किती चान्सेस आहे पुन्हा सामना होण्याचे किंवा त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय वेगळा येण्याचे, बदलण्याचे? ते जे आता स्पर्धा प्रमुख जे आहेत त्यांनी त्या गोष्टीचे म्हणजे ते हे बघून त्यांना तो अधिकार आहे। जर समजा त्याचा खांदा जर टेकला नसेल आणि चुकून तो जर निर्णय तसा जर दिला असेल तर तो बदलू शकतोय। तर राम सारंग सर, आता आपण बघतोय तुम्ही म्हणताय ही जी टेक्निकल गोष्टी आहे ते तुम्ही सांगताय, पण राक्षेना माझ्यावर अन्याय झालेला आहे असं म्हटलेलं आहे। तावा तो निघून गेलाय आणि तिथे जे उपस्थित सिनियर्स होते, जे नेते होते, त्यांच्याकडेही तो गेला होता, पण आपल्यावर अन्याय झाल्याची एक भावना व्यक्त करत तो निघून गेला। आता याच्या पुढे तो कुठे कशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकतो? आता पुढे एक निर्णय तो त्याच ठिकाणी एक अर्ध्या तासाच्या आत त्यांनी तक्रार केली तर तो ग्राह्य मानले जाते, त्याच वेळी तो निर्णय घेता येतोय। पण जर तो आखाडा सोडून गेला असेल तर कुस्तीच्या नियमाच्या विरोधात आहे। तुम्ही न्यायासाठी तुम्ही तक्रार करू शकता, आखाडा सोडून जाणं नियमाच्या नेमबाह्य आहे। तुम्हाला जाता येत नाही आखाडा सोडून बाहेर, आणि जर गेला असेल तर मग ते त्याला कॉल करतील, नाही आला तर ते विरोधी पैलवानाला विजयी घोषित करतील। नियम असा आहे। राम सारंग सर, हा सामना तुम्ही बघितला काय? आणि दुसरं म्हणजे एकीकडे आपण न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर बघितलं तर एकीकडे तो सामना ती काही शेवटची काही सेकंद आहे ज्याच्यामध्ये निर्णय झालेला होता ती, आणि दुसरीकडे जे कृत्य केलेलं आहे राक्षेनं ते आहे। तर याच्यावरून आता तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल? एक तर नियमानं पंचावर जे तो धावून गेला किंवा पंचाचे का अपमान केला त्याच्याबद्दल त्याला शिक्षाही होऊ शकते। ही शिक्षा किती गंभीर असू शकते? काय शिक्षा होऊ शकते? हो, त्याला 3 वर्षे जर ठरवलं स्पर्धा कमिटीनं तर त्याला पुढे त्या 3 वर्षे स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही, त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल। आणि मी मोबाईलवरती कुस्ती बघितली, मी जवळून बघितली असते तर मी क्लिअर कट सांगितलं असतं। मला ते काय कुस्ती प्रत्यक्षात बघता आली नाही, पण ज्या गोष्टी तिथं आता उपस्थित असणाऱ्यांच्या मध्ये जे जाणकार आहेत, नियमाची ज्यांना माहिती आहे, ते ज्या आता तुम्हाला त्या स्क्रीनवर ते परत बघावं लागेल, रिप्लाय घ्यावं लागेल। निश्चितच। राम सारंग सर, थोडंसं थांबा, आपल्यासोबत पैलवान जोडले गेलेले आहेत मारुती जाधव, त्यांच्याकडेही आपण जाऊया, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। मारुती जाधव सर, महाराष्ट्र केसरी स्पर्धा ज्याचं उत्कंठा संपूर्ण महाराष्ट्राला होती, त्या स्पर्धेमध्ये हा सगळा राडा झाला आहे। तुम्ही ते काही जे अंतिम क्षण होते या स्पर्धेचे ते बघितलेले आहेत का ज्याच्यावरून राडा झालाय? हो, आताच मी 1-2 मिनिटापूर्वी तो टीव्हीवर बघितला क्षण, पण अस्पष्ट गोंधळामुळे ते फारसं दिसलं नाही, म्हणजे अस्पष्ट दिसत होतं। निकाल काय संदिग्ध असणं किंवा कुणाच्या तरी बाजून लागणं हे अभिप्रेत होतं, पण न्याय मागण्यासाठी शिवराजला संधी होती, त्यानं न्याय मागणं गरजेचं होतं। आणि दुसरा नियम असा सांगतोय की चितपट कुस्तीमध्ये न्याय मागता येत नाही। अच्छा, मग शिवराजच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलंय? शिवराजच्या बाबतीमध्ये टीव्हीवर तरी मला स्पष्ट एवढं दिसलं नाही, पण जर त्याच्यावर झाला असं वाटत असेल तर त्यांच्या कोचेसने तिथंच कुस्ती थांबून दाद मागायला पाहिजे होती। कुस्तीत नवीन नियमानुसार त्यांना दाद मागता येते, आणि ती मागितली असते तर कुस्ती टीव्ही रिप्ले बघून परत पुन्हा जो काय निकाल असेल तो त्याच्या बाजून लागला असता किंवा उलटा गेला असता। जो काय होईल ते होईल, पण दाद मागणं गरजेचं होतं। ती दाद न मागताच गोंधळ उडाला, ती चूक झाली मोठी। मारुती जाधव सर, राक्षेनं इथं दाद मागण्याचा प्रयत्न केला होता, पण पंचांनी अंतिम निर्णय देऊन टाकलेला होता, मोहाला विजयी केलं होतं, त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा निभाव लागला नाही किंवा पुन्हा हा सामना होऊ शकला नाही, रिप्ले सुद्धा झाला नाही। आणि त्याच्यानंतर इथं एक ऍक्शन आपल्याला राक्षेची पाहायला मिळालेली आहे, त्याने पंचाला थेट लाथ मारली, कॉलर ओढल्याचं सुद्धा दिसतंय। तर तुम्ही याच्यावरून नेमकं काय सांगाल, कारण तुम्ही सुद्धा एक पैलवान आहात? शिवराजनं भावनेच्या भरात, रागाच्या भरात केलेली मोठी चूक आहे ती, कारण पैलवान खूप संयमी असतोय किंवा नियमाचा आधार घेऊनच लढत असतोय, पण इतक्या रागाच्या भरात त्याने केलेलं कृत्य हे योग्य नाही। म्हणजे खेळाला कुठेतरी कुस्तीला गालबोट लागलं महाराष्ट्र केसरी स्पर्धेला, ते व्हायला नको होतं। मारुती जाधव सर, तुम्ही सुद्धा एक पैलवान आहात आणि हा जो शेवटचा क्षण आपण बघतोय न्यूज 18 लोकमतच्या स्क्रीनवर सुद्धा आहे, त्याच्यामध्ये एक खांदा हा त्याचा जमिनीवर दिसतोय राक्षेचा आणि दुसरा खांदा वर दिसतोय, त्याच्यावर मोहळ आहे। तर या स्थितीमध्ये आपण बघतोय जेव्हा विजयी घोषित केला मोहळला तो उठला होता, पण राक्षे मात्र खालीच पडून होता। होय होय होय,
तोच तो म्हणजे त्याला निर्णय मान्य नाही, तो त्याच ठिकाणचा निर्णय त्याला मान्य नाही. हा हा म्हणजे नेमकं आता ती सिच्युएशन टीव्हीवर थोडीशी अस्पष्ट दिसते. हा हा समोर असतो तर आपण नक्कीच म्हणजे ते विश्लेषण केलं असतं. तरी पण जे काय झालंय ते थोडंसं म्हणजे चुकीचंच घडलं. महाराष्ट्र हा, हा. केसरी नामांकित स्पर्धेत असं घडणं योग्य नाही. आणि पैलवानांच्याकडून असं घडायला नको होतं. पहिल्यांदा एवढी मोठी घटना घडली आहे. मारुती जाधव सर, वाद झालेत हा पण तर एवढे ही वाद मोठे झाले नाहीत कधी. याच्यानंतर आपण बघतोय की पुढे लाथ मारून पुढे निघून गेलेला आहे शिवराज राक्षे. त्याच्यामुळे पुढे नेमकं काय होणार तेही बघावं लागेल. आक्षेप घेणार, अन्याय झालाय असं तो म्हणतोच आहे, पण शेवटची जे क्षण आहे ज्याच्यावरून निर्णय झाला त्याच्यामध्ये त्यावेळेला जेव्हा मोहळ हा उठला होता, त्याचा विजय साजरा केला जात होता, त्यावेळेला राक्षे मात्र जमिनीवरच होता. कुठेतरी त्याचा दम गेला होता असं म्हणता येईल का? नाही, तसं म्हणता येणार नाही. दम काय, नुसतीच कुस्ती सुरू झाली होती, हा हा त्यामुळे दम गेला असं म्हणता येणार नाही. पूर्ण सरावांती उतरलेले खेळाडू असतात ते. तेवढ्या लवकर दम जाणं वगैरे घडत नाही, शक्यच होत नाही ते. फक्त हाताश झाला, हातबल झाला, म्हणजे अनपेक्षितरित्या डाव लागल्यानंतर तो हातबल झाला. नाही, दम वगैरे लागणं एवढ्या लवकर सहजासहजी होत नाही, कारण त्याच्या आधीचे 5-6 कुस्त्या करून तो फायनल फेरीत पोहोचलेला आहे. त्यामुळे दम लागणे हा प्रकार एवढ्या लवकर होत नाही. वर्षभर घेतलेलं कष्ट असतंय त्यानं. त्यामुळे दम हा 6 मिनिटात लागत नाही पैलवानाला सहजासहजी. निश्चितच मारुती जाधव सर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलला त्याबद्दल. त्याचबरोबर आपल्यासोबत